आणि आता पाहणार आहोत राज्याच्या विविध जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। कांद्याची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण, शेतकरी हवालदिल। किरकोळ बाजारामध्ये कांद्याची 20 रुपये किलोने विक्री। कोल्हापुरामध्ये मनसेच्या 300 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, विनापरवाना बाईक रॅली काढल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांचा अतिउत्साहीपणा अंगलट। रत्नागिरीमध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्र सुरू, 8 दशलक्ष लिटरनं पाणी शुद्धीकरणाची क्षमता वाढणार। साळवी स्टॉप त्याचबरोबर नाचणे जलशुद्धीकरण केंद्रावरून होणार जलशुद्धीकरण। पंढरपूरमध्ये आजपासून पाणी कपात, कमी पावसामुळे उजनी धरणामध्ये 4% पाणीसाठा, शहरामध्ये पाणी टंचाईची समस्या। कापसाचे दर घसरले, कापसाला 6500 रुपयांचा भाव, शेतकरी चिंतेत, दर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमरावती जिल्ह्यामध्ये यंदा तुरीचं उत्पादन 40%, तर कापसाचं उत्पादन 30% घटलं। निसर्गाचा लहरीपणा आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान। गोळीबार करत 2 जणांचा सराफा दुकानामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पुण्याच्या शिरूरमधील सुभाष चौक परिसरातील घटना। सिंधुदुर्गामध्ये भरला गावठी आठवडा बाजार, गावठी भाज्यांसह रानमेवा खरेदीसाठी स्थानिकांची मोठी गर्दी, शेतकऱ्यांसह महिला वर्गाला मोठी आर्थिक सुबत्ता। जळगावच्या अमळनेरमध्ये 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात, 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान संमेलन होणार।